नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद म्हात्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल गुरु ऑफिशियल. आणि आज आम्ही इथे सर्व जमलो आहोत पडलेगाव येथे होळी साजरा करण्यासाठी. तर संध्याकाळचे जवळजवळ वाजलेले आहेत 5:45 आणि तुम्ही बघतायत की ग्रामस्थ पडलेगाव गावातले सर्व सदस्य इथे होळीसाठी तयारी करतायत. आज आंबलीचं झाड उभा करण्यात आलेलं आहे. जय. तर एकीकडे इथे जांभळीचं झाड उभं करण्यात येत आहे आणि थोड्याच अंतरावर तिकडे आंब्याचं झाड देखील उभं केलेलं आहे. आपण थोड्याच वेळात तिथे जाऊया आता. आणि आमच्या गावातील बाहुबली दोन झाडं, एक जांभळीचे एक आंब्याचं, आणि दोन्ही झाडं ही मोहर येणारी आहेत. म्हणून गावाला यश आलं पाहिजे, गावाला मोहर आलं पाहिजे, म्हणून ही दोन झाडं मोहराची लावलेली असतात. ओके, हे त्या पाठचं वैशिष्ट्य. प्रशांत पाटील गावातील पोलीस पाटील यांचे चिरंजीव उपस्थित उपस्थित आहेत. आता इथे कबड्डीचे सामने किती वाजता चालू होते? रात्री 9 वाजता. रात्री 9 वाजता. आणि आपण सर्व पाहू शकता इथे आंब्याचं झाड देखील लावलेलं आहे. इथेच होळी लावण्यात येणार. हो, मस्त, चांगला संकेत आहे, चांगला शुभ संकेत आहे. यावर्षी गावाला यश येईल असं वाटतं. हा, हे अध्यक्ष आहेत पडले. काका इकडे बघा, काका काका इकडे बघा, या साईडला काका अध्यक्ष आहेत पडले गावचे. आता इथे आंब्याच्या झाडाच्या इथे जिथे होळी लावायची आहे तिथे शेणाचं सारवण करण्यात येत आहे. एकदम पारंपरिक पद्धतीने पडलेगाव येथे आम्ही होळी साजरा करतो. पहिली खरेदी. आणि एकीकडे शेण सारवायचं काम चालू आहे तर दुसरीकडे गावातील मंडळी एक एक करून पटापट होळीसाठी लाकडं जमा करत आहेत. एवढी लाकडं जमलेली आहेत याने आम्ही होळी इथे रचणार आहोत. आता आपण पाहू शकता की इथे गावातील तरुण मंडळी बघा. दीपेश हाय, दीपेश, जयेश, सर्व इथे कबड्डीच्या सामन्यांसाठी मस्त असे एक मैदान आखत आहेत. रात्री ते जबरदस्त कबड्डीचे सामने होणार. आणि एकीकडे होळीच्यासाठी सजावटी इकडे तोरण पताके लावण्यात येत आहेत. आणि ही बघा पडले गावातील तरुणाई एकदम उंचीवर पोचलेली आहे. एकीकडे होळीच्या बाजूला रांगोळी काढायचं काम चालू आहे आता. एकदम क्रिसमस ट्री आहे. आमच्याकडे सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील.
हर्षदादा गायाला आयलाय गो होळीची अरे क्वालिटी शॉट झाला. ते परत फेकल्या कोणचं लागेल केली गो आता चल गो चंदा चल गो सुनंदा रंगलाय रंग यो होलीचा आता चल गो चंदा चल गो तर आता आम्ही आंब्याच्या झाडाला सजवलेलं आहे आणि इथून चाललेलो आहोत आम्ही जांभळीच्या झाडाकडे. आणि अजून थोडा गवत आलेला आहे मस्त होलीला जळवण्यासाठी. जो काम कॅमेऱ्यावर कराल तोच काम केला गेला आहे, लक्षात घ्या. हां हाजरी लागली जाईल. तर हजेरी लागेल. अरे तांबर डायरेक्ट बॉम्ब का? काही टेन्शन नाही. आणि इकडे पडोसी मुलकचा जासूस ड्रोन इकडे आमची होळी बघायला उडत आहे, हे बघा. आणि त्याच्याही वर तिकडे रॉकेट दिसतोय तुम्हाला आकाशात. तो चायनाचे जासूस लोक सॅटेलाइटने आमची होळी बघायला प्रयत्न करतायत. मस्करी चाललेली आहे. इकडे आपले भाऊबान मित्र ड्रोन शॉट्स घेत आहेत. माझ्या येणार घराला तळशिंग्याच्या सणाला जाऊ जोडीनं कोकणाला. धुळवडीच्या दिवशी पालखी सजली लय भारी. धुळवडीच्या दिवशी पालखी सजली लय भारी. केदारलिंगाच्या मंदिरी जमले सारे हे मानकरी. साऱ्या गावाच्या सुखाला देव निघाला भेटीला. साऱ्या गावाच्या सुखाला देव निघाला भेटीला. चल शिमग्याच्या सणाला जाऊ जोडीनं कोकणाला. देवी इटला पावणाई अन धनीन नवला देवी. देवी इटला पावणाई अन धनीन नवला देवी. तर संध्याकाळी आम्ही सर्व पोरं आता थोडं फ्रेश व्हायला गेलो होतो आणि आता आम्ही लोक परत सज्ज झालेलो. पूर्ण गाव आलेलं आहे इकडे, तुम्ही बघू शकता.
तर आमच्या गावामध्ये होळी विझळवण्याच्या आधी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं. त्याचा आरंभ आता झालेला आहे. खरबे काकांनी श्रीफल फोडून स्पर्धेचा आरंभ केलेला आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये आमच्या कबड्डीच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. गावातली छोटी छोटी पोरं या स्पर्धेमध्ये टीम म्हणून भाग घेतात. आता थोड्याच वेळामध्ये तुम्ही पोरांची मजा गमत मस्ती बघाल. तर कबड्डी स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. दोन्ही टीम तयार आहेत. चिल्ली पिल्ली पडलेगावची आमची. तुम्ही टाकला ना काटा काटा हे धरला तू चला मध्ये कोणी यायचं ना मागेच राहायचा मध्ये पुढे येऊ नका मागे वा जरा मागे बघ तू सुभाष मागे वा तुम्ही लहान मुलं आहेत त्याला थोडं सावधगिरीने खेळायचं आहे. माझी टीम जिंकली. या दुसऱ्या गटाचा जो संघ आहे पहिल्या संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या संघाची कॅप्टन जिग्नेश तुम्हाला सर्वांना हार्दिक कल्पेचा तू बाहेर बाहेर कुठं पुढे
आपल्या पडलेगावचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय केदार शरद पाटील विनंती करतो की आपण स्टँडला स्थानापन्न व्हायचे. टायमिंग आपला त्याला बस झाला. माननीय पंजाबजी पाटील तर मित्रांनो, आता रात्रीचे जवळजवळ वाजलेले आहेत 9:15 आणि चिल्ली पिल्ली गावातली यांची कबड्डी सामने झालेले आहेत. आता गावातली जे तरुण पोरं आहेत त्यांच्या कबड्डी सामने होणार आहेत. आता माझे सर्व मित्रमंडळी खेळत मजा करणार. आणि खूप खतरनाक अशी स्ट्रॅटेजी झालेली आहे यांची. तर होळीच्या इथे आता मुलांची कबड्डी सामने सर्व झालेले आहेत. आता मुलींसाठी देखील स्पर्धा आहे. तिथे संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर थोड्याच वेळामध्ये मुलींसाठी संगीत खुर्ची खेळ चालू होणार आहे. करू मस्ती न दंगा उद्या हाय शिमगा
सजून येतील अरे आम्ही चाललो घरी त्याने आवाज दिला प्रथम थंड जेवण येता. तर मित्रांनो आता रात्रीचे जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत आणि जांभळीचं झाड लावला होता जो छोटी होळी, तर छोट्या होळीला पेटवायची आता तयारी चालू आहे. आधी या जांभळाचं झाड छोटी होळी जाळली जाणार, त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर याच झाडाला खेचत खेचत मोठ्या होळीमध्ये खेचत घेऊन जाणार आणि मग लावण्यात येणार मेन मोठीवाली होळी. बजरंगबली के माते के आणि अशा प्रकारे छोटी होळी लावण्यात आलेली आहे. सगळा जुना एकदम वाईट जाऊ दे, नवीन नवीन चांगला जाऊ दे. गावाला चांगला दिवस जाऊ दे आणि आपण बघितलं की कशी छोट्या होळीला मोठ्या होळीमध्ये येऊन टाकलेली आहे. आणि मोठ्या होळीला रचायचं काम चालू झालेलं आहे. अमोल चाल, अमोल राजा वरती वरती लास्ट माल्या त्या बाजूला त्या बाजूला त्या बाजूला
आणि रात्रीचे लगभग 11:45 वाजलेलेच आहेत आणि गावातील सर्व मंडळी इकडे होलिका दहनसाठी सज्ज झालेले आहेत. थोड्याच वेळात ही मोठी होळी लावण्यात येईल आता. आणि आता लगभग 12 वाजलेले आहेत आणि गावातील वरिष्ठ मंडळींनी होळी लावायची सुरुवात केलेली आहे. चला 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 पडले गावातील माननीय पोलीस पाटील ब्रो ए यश प्रॅक्टिस केला होता आणि आपण बघत आहात आमचे धाकले बंधू सिद्धांत म्हात्रे फ्रॉम पडलेगाव आणि इथे मकसद करायला आलेले आहेत. मकसद पे तक आणि होळीला फेऱ्या घालता प्रदक्षिणा घालता शेवटची प्रदक्षिणा थोड्याच वेळात आता होळी लावण्यात येईल आमच्या गावातील. आणि होळी लावली लावली होळी लावा आता. मी पाचवी मरतो. छन वाटे दिवसाला रात घेऊन हाती तुझा हात नाचे विसरून सार माझं तन मंदन अरे ते फुगा तू मारहिला प्यार पहिली बार झाला वाजू ते ढोल ताशे ढम ढम ढम. तर अशा प्रकारे 2025चा होळी सण साजरा करण्यात आला आमच्या पडलेगाव येथे. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की पडलेगावात झालेले काही कार्यक्रम मी असे या चॅनलवर कव्हर करत असतो. त्या व्यतिरिक्त मी कुठेही फिरायला जातो तर आतापर्यंत मी गुजरातला वगैरे जाऊन आलेलो आहो आणि बऱ्याच ठिकाणी फिरून आलेलो आहे. तर मी असे व्लॉग्स माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पडलेगावातील मंडळीबरोबर आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर. धन्यवाद.